साए रहम नजर करे। ओम साईराम. राजवीताई यांचे यापूर्वी आपल्या मराठी चॅनलवर अनेक अनुभव लोकांनी ऐकलेत. ते अनुभव ऐकून लोकांनी त्यांना संपर्क केला होता. त्यापैकी एका व्यक्तीने असं विचारलं की साईबाबांची भक्ती कशी करावी. त्यावरच असते त्यांना म्हटलं की त्याबद्दल तुम्ही सांगा, म्हणजे ते सर्वांना समजेल म्हणून. आज ते सांगतीलच, त्यावर त्यांचा अनुभव पण सांगतील. आपण जय साईराम. दादा, तुम्हाला पण कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद. मी कितीशे अनुभव असे सांगितले आहेत आणि खूप जणांनी मला लाईक केल्याबद्दल त्यांना पण सगळ्यांना कोटी कोटी प्रणाम. आणि हे माझे आता जेवढे अनुभव झाले आहेत त्या अनुभव बघून एका बाईने मला, म्हणजे संजना पाटील म्हणून बेळगावची, तिने मला मेसेज घातली की बाबाची भक्ती कशी करावी. ताई, तुम्हाला बाबांनी प्रत्यक्ष भेट दिली आहे, बाबा तुम्हाला दिसत आहेत, ते बघून मला म्हणजे आम्हाला बाबांनी दर्शन कसं द्यावं त्याबद्दल मला जरा माहिती सांगा की बाबाची भक्ती कशी करावी. आता बाबाची भक्ती आधी मनापासून करावी. आणि सांगायची एक गोष्ट म्हटलं तर बाबाचं नामस्मरण सुरू करा. जप जेवढा टाइम भेटतो, जप करायला पैसे पडत नाहीत. कुठल्याही वेळी कुठल्या टाइमला आपण भांडी घासतो, कपडे धुतो, तेव्हा सुद्धा बाबाचे जप करू शकतो. नामस्मरण सुरू झालं म्हणजे बाबा तुझी जपणूक करतो आणि तेवढे बाबा जवळ येत जातो. आणि तुम्हाला ते अनुभव येईल. जप करता करता म्हणजे तन मन ध्यान सगळं बाबाचं असेल आणि त्या जपामध्ये तुला बाबा दिसेल, बाबा अनुभव दाखवेल आणि बाबाच्या रूपाने तुमच्या घरात पण कोणी येऊन जाईल. फक्त ओळखायचं तुम्ही, ते आपोआप ओळखणं पण होतं. जप सुरू झाले की ओळखणं होतं. त्याच्यानंतर जप असे सुरू केल्या अध्याय वाचायचा. बाबाचा साई चरित्र घ्या, 53 अध्याय असतात त्याच्यात. पण तो पण सुरू करताना पहिलं पान वाचा आणि पहिलं पान वाचल्यावर एका कपड्यामध्ये गुंडाळून परातीत ठेवा देवासमोर आणि त्याला अगरबत्ती दाखवा, निवेद दाखवा आणि त्या दिवशी त्याची पूजा करा. फुलं त्या दिवशी वाचू नका, पहिला वाचा, नंतर तो पूजेला ठेवल्यावर वाचू नका. त्याला फुलं घाला, अक्षदा घाला, निवेद दाखवा आणि तो निवेद्य संध्याकाळपर्यंत कुणा एक 5 मुलांना कोणी त्या रूपाने बाबा पण येईल तुझा निवेद घ्यायला आणि तुम्ही तो निवेद्य वाटा. दुसऱ्या दिवशी पासून तुम्ही तो अध्याय वाचायला सुरू करा. कमीत कमी 7-8 पानं असतात. आता जर तुम्हाला टाइम नाहीये, 2च पानं वाचायची आहेत, तर सुरू करताना श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सरस्वती नमः, श्री साईनाथाय नमः, हे पहिल्या बाबाच्या अध्यायाच्या पहिल्या पानावर लिहिलेलं आहे. म्हणजे सगळ्या अध्यायाच्या पहिल्यांदा हे आहे. ते वाचल्याशिवाय अध्याय सुरू करू नका. जर तुम्हाला वाटलं की मी आज 2 पानच वाचणार, 2 पान वाच, अध्याय बंद कर. पण काय परत वाचताना ते म्हणा श्री गणेशाय नमः, कारण बाबांनी सगळ्या देवांना आधी महत्व दिलेलं आहे. बाबांनी किती जणांना काशीला पाठवलं, विठ्ठलाचं दर्शन दिलं, जिजसचं दर्शन दाखवलं, सगळं बाबांनी दाखवलेलं आहे. म्हणजे आधी देवाला मान द्या. बाबा गुरु आहे आणि बाबा ह्या कलियुगात, मी असं ह्याला गेली जागरणला वैष्णोदेवीच्या, तिकडे पण एका हरदासने सांगितलं की हा कलियुग आहे आणि शेवटचा देव आहे तो साईबाबा आहे. मला पण ते पुष्कळ पटलं खरंच. आणि बाबा त्यासाठी आपले रूप दाखवतो. ते सगळं ब्रह्मांड आता बाबाच्या हातात दिलंय आणि आम्ही त्याची आठवण ठेवायला पाहिजे, बाबा काय आहे. आणि अशी भक्ती आणि अध्याय वाचताना तू बाबांना सांग तुझी काय मनोकामना काय आहे ना, ती इच्छा पूर्ण कर. बाबा तुझे अध्याय संपेपर्यंत तुझी इच्छा पूर्ण करणार, नाही झाली परत सुरू कर. आणि जेव्हा 53 अध्याय संपणार त्या दिवशी पण असाच पहिलं पान वाच आणि ताटात पूजेला ठेव आणि तसं निवेद दाखव, म्हणजे तुमचं हे संपूर्ण होणार. अशी बाबाची भक्ती करायची असते अध्यायापर्यंत पोचल्यावर तुम्हाला. आणि नंतर आता जप झाला, अध्याय झाला, म्हणजे किती बाबा जवळ पोचले हे आता तुम्हाला कळणार. नंतर मग शिर्डीला जा. काय शिर्डी हे माझं तर माहेर घर आहे. मी वर्षातून एकदा शिर्डीला जाते आणि जाताना कधी आपलाच विचार करायचा नाही, समोरच्याचा पण विचार करायचा. कोण बिचारी जाऊ शकत नाही शिर्डीला, त्यांना घेऊन जा. मी तशीच करते. दरवर्षी माझ्याबरोबर 20-22 लोक शिर्डीला जातात. आणि शिर्डीला असं जाऊ नका धावत जाऊन परत यायचं. धावती भेट कधीच घेऊ नका.
त्या जागेवर राहा, त्या जमिनीचा स्पर्श जाणवा बाबाचा. तिकडे बाबाच्या सगळ्या कणाकणात जमिनीत वेगळीच हे आहे. तिकडे आणखी भक्ती तुमची वाढणार. बाबा तिकडे शिर्डीत फिरत असतो, मलाच किती वेळा भेटले बाबा. आणि तुमचं जर खरीच भक्ती आहे तर अवश्य बाबा भेटणार. आणि 2-3 दिवस बाबांची तिकडे चांगली साई सत्यानंद पूजा होते आणि त्या पूजेच्या ताटात गणपती असतो, कृष्ण असतो आणि बाबाची मूर्ती असते. आपल्याला काही द्यावं लागत नाही. 100 रुपयाचं कुपन काढायचं आणि तिकडे साई सत्यानंदची पूजा करायची. आणि जी तुमच्याबरोबर माणसं आले सगळे साकुरी बाबाची किती स्थानं आहेत, सगळ्या स्थानी जाऊन 2-3 दिवस काढून चांगल्या तऱ्हेने बाबाची भेट घेऊन घरी परत ते दुसऱ्याला नेल्यावर आपल्याला जास्त समाधान भेटतं. कारण बघा, आम्ही पूर्वीचे लोक आई वडिलांना घेऊन काशीला जात होते, कुठे कुठे जात होते. आता आई वडील पण यांग एजला जातात आणि ती इच्छा उरून राहते. त्यापेक्षा आम्ही कोणाला शेजाऱ्यांना, पाजाऱ्यांना, कोणाला नातेवाईकांना घेऊन गेला तर असं समजायला होतं की मी एक चांगलं काम केलंय, पुण्याचं काम केलंय आणि बाबा तसं केलं तर खूप आशीर्वाद देतोय. हे मी ताई तुम्हाला माझी कशी भक्ती आहे ती तुम्हाला मी सांगितली आहे. तुम्ही ती एक्सेप्ट करणार म्हणजे तुम्हाला आवडणार आणि तुम्ही त्याप्रमाणे करणार. काही मला चूक झालंय तर माफ करा. जय श्रीराम. साए रहना नजर